कुत्रा हा प्राणी निष्ठा आणि इमानदारीचं मूर्तिमंत प्रतीक आहे असं नेहमीच म्हटलं जातं। माणसाचा तो सर्वात जवळचा आणि प्रामाणिक मित्र, आपल्या मालकावर निस्सीम प्रेम करणारा हा जीव, जीवाच्या पलीकडेही इमान राखून आपले कर्तव्य पार पाडतो। सोलापूर जिल्ह्यातील वडवळ गावात नुकताच या अविश्वसनीय प्रामाणिकतेचा हृदयद्रावक अनुभव पाहायला मिळालाय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। वडवळ येथील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांचं साधं कुटुंब, जेमतेम 2 एकर शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा। पत्नी आणि मुलांसमवेत ते समाधानाने राहत होते। नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं। अचानक आलेल्या अल्पशा आजाराने तानाजी पवार यांचं 7 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालं। या दुर्दैवी घटनेनं पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। नियमानुसार नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवावर वडवळ येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले। तानाजी पवार यांचा लाडका कुत्रा, जो त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होता, तो आपल्या मालकाच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणावरून जराही हलत नाहीये। मालकाचे पार्थिव अग्नीला समर्पित झाल्यापासून आज 9 दिवस उलटून गेले आहेत, तरी हा निष्ठावान जीव त्याच स्मशानभूमीत हताशपणे बसून आहे। काही गावकऱ्यांनी आणि पवार कुटुंबियांनी त्याला तिथून घेऊन जाण्याचा वारंवार प्रयत्न केला, त्याला खायला घातलं, पण तो कुत्रा स्मशानभूमीची जागा मात्र सोडायला तयार नाहीये। आपल्या मालकाच्या आठवणीत तो तिथेच एकटा आणि स्तब्ध बसून आहे। मुक्या प्राण्याची ही अद्वितीय निष्ठा पाहून वडवळ येथील नागरिकांच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय। प्रत्येक जण या कुत्र्याच्या प्रामाणिकतेचं आणि निष्ठेचं भरभरून कौतुक करतोय।